खरं तर पायाभूत सुविधांची मोठी वानवा आहे आपल्या राज्यामध्ये। अनेक समस्या आहेत। खरं तर रस्त्यांची एक खूप मोठी समस्या नागरिकांना भेडसावते आहे। तर त्याच्याबद्दल कसे आपण उपाययोजना करू शकतो? खरं तर खड्डे ही एक मोठी समस्या आहे, कनेक्टिव्हिटी ही एक वेगळी समस्या आहे। रस्त्यांचं जाळं आपल्याकडे आहे, पण तसं म्हटलं तर ती कनेक्टिव्हिटी नाहीये, म्हणजे तशा प्रकारचे छान रस्ते आपल्याकडे उपलब्ध नाहीयेत। तर ही समस्या आहे आणि या समस्येवरती आपण कसं निराकरण करू शकतो? या संदर्भात बोलायचं झालं तर आपल्याला सुरुवातीला थोडी सर्वंकष माहिती घ्यावी लागेल। आपण महाराष्ट्र राज्याने जो रस्ते विकासाचा आराखडा आखलेला आहे तो पुरेशा प्रमाणात लांबीच्या दृष्टीने आणि विस्ताराच्या दृष्टीने आपण जे वेल डिस्ट्रीब्युटेड असं म्हणतो त्याप्रमाणे तो आहे। तसंच देशाचं जे उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे प्रत्येक स्क्वेअर किलोमीटरला असलेल्या लांबीप्रमाणे ती तिथली लांबी आहे। आतापर्यंत जवळजवळ 90% आपण रस्त्यामध्ये अचीवमेंट रस्त्याची लांबी मिळवण्यासाठी अचीवमेंट केलेली आहे। जवळजवळ 2 किंवा 3 गावं सोडता महाराष्ट्रातली सगळी गावं रस्त्याने जोडलेली आहेत। ही झाली सर्वसाधारणपणे माहिती। परंतु जर आपण हे क्वांटिटेटिव्ह बघितलं आणि क्वालिटेटिव्ह बघितलं तर त्या मानाने क्वालिटेटिव्हली आपल्याकडे रस्त्याची स्थिती जी जरा चिंताजनक आहे आणि सर्वसाधारणपणे लोकांची जी अपेक्षा असते त्या अपेक्षेप्रमाणे हे रस्ते नाही आहेत आणि त्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी जर आपण विचार केला तर आपल्याला असं आढळून येतं की हल्ली जे आधुनिक वाहनं रस्त्यावरून जात आहेत ते त्यांना पेलणे इतकी आपल्या धावपट्टीची क्षमता ताकद नाहीये, त्या कमकुवत ठरत आहेत। तसंच आज जी वाढलेली ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकला आपल्या धावपट्ट्या ह्या कमी पडत आहेत। अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रामध्ये विकास अगोदर होतोय आणि त्याच्यानंतर आपण ह्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहोत। इतर देशामध्ये आता सर्वसाधारण साधं उदाहरण जर घेतलं आपण सिडकोमध्ये अगोदर आपण इन्फ्रास्ट्रक्चर अगोदर दिलं आणि नंतर ही डेव्हलपमेंट सिडकोमध्ये व्हायला लागली। तशी आपल्याकडे उलटी परिस्थिती आहे, विकास अगोदर होतो आहे आणि नंतर मग आपण सुविधा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय आणि यामध्ये आपल्या ह्या सुविधा प्रोव्हाइड करण्याचं प्रमाण हे जवळजवळ 10 ते 12 वर्ष विकासाच्या मागे आहे। आता आपल्याला सर्वसाधारणपणे साधं उदाहरण दिलं तर रस्त्याला आज जी वाढलेली ट्रॅफिक आहे त्यासाठी ज्या रुंदीची धावपट्टी पाहिजे ती आपल्याकडे नाही आहे। नंतर अपघात होण्यासाठी ज्या आपल्याला काळज्या घ्यायला पाहिजे, अपघात होऊ नये म्हणून घ्यायच्या ज्या काळज्या आहेत त्या आपण घेऊ शकलेलो नाही आहोत। रस्त्यावर पुरेसा प्रमाणामध्ये वेग याला वाहतुकीला घेता यावा, तसंच वेळ कमी लागावा आणि अपघात टाळावे म्हणून रेल्वेवर अन्य ठिकाणी असे उड्डाण पूल आणि रेल्वेवरचे ओलांड पूल बनवायला हवे।